तुमच्यासारखे 68 ते 70 लोक जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने फक्त जहरी टीका करण्यासाठी सोडल्या, जेणेकरून समाजात तेढ निर्माण व्हावं आणि पुन्हा 50 वर्ष मागे महाराष्ट्र जावं, हा त्यांचा हेतू आहे. खरं म्हणजे भाजपचे अध्यक्ष बावनकुळे यांचे आभार. त्यांची राजकीय संस्कृती काय आहे ते त्यांनी जाहीरपणे व्यक्त केलं, त्याबद्दल त्यांचे आभार. माझ्यासारखे कार्यकर्ते, महाराष्ट्रामध्ये दीर्घकाळ सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे असे कार्यकर्ते, आणि त्यांना जर कोणी असं म्हणत असेल की जहरी टीका करण्यासाठी त्यांना कोणीतरी सोडलेलं आहे, कोणाच्या तरी सांगण्यावरनं ते काम करत आहेत, याचा अर्थ त्यांचा महाराष्ट्रासंबंधीचा जो समज आहे, महाराष्ट्रातल्या समाज जीवनाविषयीचं जे त्यांचं आकलन आहे, ते अतिशय ग्रेट आहे आणि म्हणूनच ते या स्टेजपर्यंत पोहोचणार आहेत. प्रत्यक्षामध्ये हा जो महाराष्ट्र आहे तो संत ज्ञानेश्वर, संत नामदेवांपासून चालत आलेल्या वारकरी संप्रदायाच्या समतेच्या मार्गाचा महाराष्ट्र आहे. शिवाजी महाराजांनी सुद्धा या पद्धतीची समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून आपण शिवाजी महाराजांना एवढं मानतो. त्यानंतर शाहू फुले आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, आगरकर या सगळ्या मंडळींनी या महाराष्ट्राला पुरोगामी बनवलेला आहे. पुरोगामी महाराष्ट्र म्हणजे काय? तुम्ही कोणत्याही जातीमध्ये जन्माला आला, कोणत्याही धर्मामध्ये जन्माला आला, तरी तुम्ही समान आहात, माणूस म्हणून तुम्हाला सन्मान आहे, या पद्धतीची वर्तणूक, या पद्धतीची वागणूक, या पद्धतीचा सन्मान देणं, याला खऱ्या अर्थानं पुरोगामित्व असं म्हटलं जातं. आणि महाराष्ट्रातल्या जर पुरोगामी कार्यकर्त्यांबद्दल या पद्धतीनं तुम्ही व्यक्त होत असाल, यातनं तुमची संस्कृती दिसून येते. आता मी प्रतिप्रश्न करतो. बावनकुळेजी, तुमचे लोक महाराष्ट्रभर घेऊन हिंडले धीरेंद्र कृष्ण महाराजांनी. ते जाहीरित्या म्हणत होते, सुभाष बाबू कहते थे कि मुझे खून दो, मैं आपको आजादी दूंगा, आप मेरा साथ दो, मैं आपको हिंदू राष्ट्र दूंगा. आणि त्यांचा व्हिडिओ अतिशय प्रसिद्ध आहे. एक अछूत माणूस त्यांच्या पायावर डोकं ठेवायला आला आणि हे धीरेंद्र कृष्ण महाराज म्हणतात, तुम अछूत हो, हमें छुओ मत, हम ब्राह्मण हैं. हे तुमचं हिंदू राष्ट्र महाराष्ट्रात आणायचंय तुम्हाला?